चालेल, सुरू करूया. एकतर आपण 2017चा पेपर घेतलेला आहे. तुम्हाला याचे जे रेकॉर्डिंग्स आहेत ते सायन्स प्रिकॉलच्या चॅनलवरती किंवा आपलं जे स्टडी टुगेदरचं ऍप आहे त्यावरती मिळून जातील. आपण आता जे कव्हर करणार आहोत 2017 ते 2024 पर्यंतचे गट ब आणि गट क चे पेपर्स. गट ब आणि क मधील सायन्सचा भाग मुळामध्ये. ओके, हे सायन्सचे सेशन्स असणार आहेत स्पेसिफिकली. जवळपास 17 पासून 25 पर्यंत बघितलं तर एक 15 पेपर्स आपल्याला दिसतील आणि 15 पेपरमध्ये 15 प्रश्न. तर जवळपास किती होत आहेत? हे 225च्या आसपास प्रश्न होत आहेत. या 225चं तुम्ही अनालिसिस जेव्हा कराल, मुळामध्ये मी 2020 पासूनचेच घेणार होतो, 2020 ते 2024, कारण यापूर्वीचा जर ट्रेंड पाहिला तर काही प्रश्न विचारण्यात आलेले आहेत. थोडंसं डिटेलमध्ये जाण्याचा प्रयत्न केलेला आहे किंवा तुमचं कन्सेप्च्युअलिटी खूपच क्लिअर असेल तर ते तुम्हाला सॉल्व्ह होतील अशा पद्धतीनेचे होते. पण 2020 पासून जर पाहिजे, 2020 पासून पुढे जर प्रश्न पाहिजे तर तुम्हाला लक्षात येईल की प्रश्न एक सरळ सोट असे काही ठराविक आहेत त्याच टॉपिक वरती येत आहेत. म्हणजे पुन्हा पुन्हा आपण जेव्हा म्हणतो की फिजिक्सचं करत असताना लाईट आणि साऊंड हे दोनच टॉपिक करा, इलेक्ट्रिसिटी जमलं तर करा, अदरवाईज नाही केलं तरी चालेल, कारण त्याच्यामध्ये जर डिटेलमध्ये जायचंच म्हटलं तर काही प्रश्न येऊ शकतो. ओके, पण लाईट आणि साऊंड वरती 2 प्रश्न कंटिन्यू दिसत आहेतच आपल्याला. बाकी युनिट्स मेजरमेंट असेल, मोशन असेल, रेडिओ ऍक्टिव्हिटी असेल, हे टॉपिक्स आपण ऑलरेडी पीवायक्यू अनालिसिसच्या फॉर्मॅटमध्ये दिलेले आहेत, ज्याच्यावरती कधीतरी प्रश्न येतो. एव्हाना रेडिओ ऍक्टिव्हिटीचा जरी प्रश्न तुम्हाला सुटत नसेल तरी तुम्ही अल्फा बीटा गॅमा करत आलात. ओके, हे तर तुम्ही आता करूनच झालेले. त्याच्यामध्ये आयोनायझेशन एनर्जी कोणाची जास्त आहे किंवा अल्फा बीटा गॅमाचं इमिशन होत असेल किंवा बंबार्डमेंट होत असेल तर काय फरक पडतो एखाद्या ऍटमवरती, हे सगळं तुम्ही करत असतात. तर अशाच पद्धतीचा आता एक सरळसोट प्रश्न येण्याचा एक पायंडा पडलेला आहे. ओके, पण तुम्ही 2020च्या आधी पाहिजे तर थोडेसे वेग प्रश्न येतात. जरी प्रश्न वेग दिसले, आपल्याला काही गोष्टी सुधारल्या नाहीत तरी पॅनिक व्हायचं नाहीये, कारण आपल्याला आता जे प्रश्न येतात त्यावरून आपल्याला जास्तीत जास्त आउटपुट काढायचं आहे. मला माहितीये आता 15 पैकी बऱ्याच विद्यार्थ्यांचे 7, 8 किंवा काही विद्यार्थी असेही असतील आता जॉईन झालेले ज्यांचे 10-12ही येत आहेत. पण असे विद्यार्थी आहेत ज्यांचे 5 पेक्षाही कमी मार्क्स येत आहेत आजच्या घडीलाही, ज्या वेळेस एक सरळसोट पायंडा पडलेला फॉर्मॅट येतोय. यामुळेच तर तुम्ही बघता की आपण जेव्हा पोल वगैरे घेतो 15 पैकी किती मार्क्स येत आहेत असं विचारल्याच्या नंतर, एखादा पेपर झाल्याच्या नंतर बऱ्यापैकी विद्यार्थी 8 ते 10 मध्ये असतात. या मुलांना पुढे जायचंय 12 मध्ये आणि जे 5-6 पशी आहेत त्यांना आपल्याला 10 पर्यंत घेऊन यायचं आहे. आणि मग त्यासाठी तुम्हाला ही पूर्ण जी काही आपण पीवायक्यू बॅच करतोय त्यातून तो उपयोग नक्कीच होईल. फक्त एक लक्षात घ्या, आपण ज्या नोट्स दिलेल्या आहेत त्या नोट्स फॉलो करा, कारण त्या फॉर्मॅटमध्ये तुम्हाला सगळं एकत्रीकरण तिथं भेटलेलं आहे. ठीक आहे, हा 2017चा पेपर होता, 16 जुलैला झालेला. आपण तो सुरू करूयात. कुठून प्रश्न आहेत? 71 ते 85 पर्यंत प्रश्न आहेत. ओके, आता जो ट्रेंड आहे तो पूर्वी थोडाफार मागे पुढे झाला असेल. आता ट्रेंड काय? फिजिक्सचे 3, केमिस्ट्रीचे 3, बॉटनी 3, झुओलॉजी 3 आणि हायजीन किंवा डिसीजेस ज्याला काही म्हणू त्याच्यावरती 3. अशामध्ये 3-5-15 हाच ट्रेंड आहे, याच्या पलीकडे जात नाही. त्यामुळे कोणत्याही एका सब्जेक्टला खूप जास्त महत्व द्यायचं नाहीये आणि कोणत्याही सब्जेक्टला खूप कमी महत्व द्यायचं नाहीये, हे लक्षात घ्या. ओके, आता जे 85 प्रश्न आहेत, पूर्ण 85 प्रश्नाचा जर विचार केला तर काय दिसत आहे तुम्हाला? पहिल्या प्रश्नामध्ये तुम्हाला मायोपिया झालेल्या व्यक्तीला जो काही तुम्ही चष्मा देताय तो चष्मा कोणत्या पद्धतीचा आहे आणि त्यावरती पॉवर काय असणार आहे, यावरती हा प्रश्न आलेला आहे. ओके, दुसरा प्रश्न जर पाहिला तर ऍटमचं जे बेसिक स्ट्रक्चर आहे किंवा ऍटमचे जे काही आयसोटोप्स असतील, आयसोबार्स असतील, या संदर्भाने विचारलेला सरळ साधा प्रश्न आहे. इथे तरी एखाद्या विद्यार्थ्याला प्रॉब्लेम माहिती नाहीये किंवा त्याचा फॉर्म्युला माहिती नाहीये, अशा वेळी अडचण येऊ शकते. ओके, पण या प्रश्नामध्ये तशी काहीच अडचण होती. पण हा देखील प्रश्न आपण कव्हर करतो, आपल्या सेशनमध्ये होत असतं. तर त्या लाईटमध्ये जर पाहिलात ना तुम्ही तर काही स्पेसिफिक प्रश्न आहेत, जसं की हा पॉवरचा फॉर्म्युला विचारला जातो. दुसरं, एखाद्या ठिकाणी 2 मिरर ठेवलेले आहेत जे की पॅरलली असतील किंवा कोणत्या तरी अँगलमध्ये असतील, त्यात जो थिटा अँगल आहे त्यावरून मग नंबर ऑफ इमेजेस किती तयार होत आहेत हे काढायचं असतं. दुसरं काय येतं की तुम्हाला मायोपिया आहे, तुम्हाला हायपरमेट्रोपिया आहे किंवा तुम्ही त्याच्यासाठी कोणत्या पद्धतीचे लेन्सेस वापरणार आहात त्याला करेक्शन करण्यासाठी,
याच भोवती तिथे प्रश्न फिरतायत जर ते आयच्या संदर्भाने जात आहेत. अजून काय जाऊ शकतं आयच्या संदर्भाने एखादा प्रश्न, की तुमचे रेटिना आहे, तुमचा कॉर्निया आहे, तुमचा आयरिस आहे, तुमचं प्युपिल आहे, यांचे फंक्शन्स काय आहेत. तुमच्या डोळ्यामध्ये लाईट एंटर होतीये ती तुमच्या कॉर्निया थ्रू एंटर होतीये, जो काही तुमचा पांढरा भाग दिसतो, त्याच्यानंतर तुमच्या प्युपिल मधून आत जातीये, तर आयरिस त्याला कसं कंट्रोल करतंय, आणि मग त्या इमेज जी काही आहे तुमच्या रेटिनावर तयार होतीये, तर ती कशा पद्धतीची तयार होतीये यावरती तो प्रश्न जाऊ शकतो जर डिटेलमध्ये जायचं म्हटलं तर. आता रेटिनावरती त्याच्या समोरच्या भागावरती इमेज तयार होतीये का रेटिनाच्या बॅक साईडला इमेज तयार होतीये, त्यावरून तुमचा तो मायोपिया आहे का हायपरमेट्रोपिया आहे तयार होतो, कळतो. मायोपिया म्हणजे काय, तुम्हाला दूरचं दिसत नाही, जवळचं दिसतंय. निकट दृष्टिता ज्याला म्हणतो आपण, निकट दृष्टा मराठीमध्ये समजतं, दृष्टिता म्हटलं की दिसतंय गड्या निकटचं, त्याच्यापेक्षा मायोपिया आणि हायपरमेट्रोपिया हेच ठेवणं अपेक्षित असतं आपल्याला. ओके. आणि मग तुम्हाला दूरचं दिसत नाहीये म्हणजे काय, तुमची जी इमेज आहे या रेटिनाच्या इथे कुठेतरी तयार होतीये आणि त्याला आपल्याला डायव्हर्ज करून मागे घेऊन जायचंय अजून, जेणेकरून ती रेटिनावरती तयार होईल. ओके. त्याच्यासाठी तुम्ही मग लेन्स कोणती वापरताय, मिररच्या उलट लेन्समध्ये असतं. आपण हे सगळं पुढे पाहणार आहोत, मी आता का सुरू केलं मला लक्षात येत नाहीये, पण मला फक्त एवढंच सांगायचंय की तुम्हाला काय घ्यायचंय तुम्हाला लक्षात आलं का एखाद्या प्रश्नापासून. आपण जेव्हा सुरुवात केली या प्रश्नाला किंवा या प्रश्नाला, आपण कुठे कुठे गेलो की या प्रश्नाच्या संदर्भाने आपल्याला आजूबाजूची काय काय माहिती पाहिजे, हा डिसीज आहे, हा किंवा डिसऑर्डर किंवा माल फंक्शनिंग म्हणा, आपल्या काय म्हणता येईल, डिसऑर्डरच म्हणूयात आपण. ओके. तर डिसऑर्डर कोणकोणते आहेत आणि मग त्याच्यासाठी आपण कोणते लेन्सेस वापरतो आणि मग ते कशासाठी चालू आहे, डोळ्यासाठी, तर डोळ्याचे भाग कोणकोणते आहेत हे आपल्याकडे डेटा असावा. लक्षात येतोय. एखादा प्रश्न पाहिल्याच्या नंतर आपल्याकडे माहिती काय काय असावी. पण एखादा प्रश्न अशा पद्धतीचा असू शकतो की ज्यामध्ये तुम्ही कितीही डिटेलमध्ये गेलात तर त्याचा काही उपयोग नाही होणार, कारण तो तशा पद्धतीचा प्रश्न एखादाच येतो. त्याच्यानंतर येणारा प्रश्न वेगळ्याच पद्धतीचा असू शकतो. जसे की आता हा प्रश्न विचारण्यात आलेला आहे, साधारण तापमानाला द्रव स्थितीत H2O असतं, तर हायड्रोजन सल्फाईड असेल किंवा हायड्रोजन हा काय सेलेनियम आहे किंवा टेलेरियम आहे, हे गॅसेसमध्ये का आहेत. आता गॅसेसमध्ये असण्याचं काय कारण असू शकतं, एखादा भाग की त्यांच्यामध्ये जे काही तुमचे ऍटम्स किंवा मॉलिक्युल्स आहेत त्यांच्यामधला ते पोलार आहेत का बायपोलार, किंवा त्यांच्यामध्ये इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी किती जास्त आहे यावरती ते डिपेंड करतं. इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी जास्त असेल तर ते एकमेकांच्या जवळ असू शकतात. हा कन्सेप्च्युअल भाग झाला आपण जे काही बोलतोय. हे लिक्विडमध्ये आहे आणि हे सॉलिडमध्ये आहे. ऑप्शन काय दिलेत त्यांनी तुम्हाला सरळ, ऑक्सिजनची उच्चतर रुग्ण काय विद्युत ऋणता म्हणजे हायर इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी ऑक्सिजनची. त्याच्यानंतर हायड्रोजन बॉन्डिंग, हायड्रोजन बॉन्डिंग इथंही आहे, इथंही आहे, इथंही आहे, इथंही आहे. पण हायड्रोजन बॉन्डिंग ज्याला ऍक्च्युअल मध्ये म्हणतात की ज्याच्यामध्ये इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी जास्त असेल, तर तो हायड्रोजन मध्ये जो एक इलेक्ट्रॉन आहे ना, तो ऑलमोस्ट ऑक्सिजनच्या त्या आउटर शेल पर्यंत पोहोचल्यासारखा, म्हणजे तो त्याला देऊनच टाकल्यासारखा होतो. म्हणजे याच्यावरती हायड्रोजनवरती पार्शियल पॉझिटिव्ह चार्ज येतो, कॅटायन तयार होतो, आणि याच्यावरती अनायन तयार होतो. इथे इलेक्ट्रोनिगेटिव्हिटीमुळे ऑक्सिजनच्या तो बॉन्ड तयार होतो आणि तिथं पोलार, त्याच्यामध्ये ते जे काही मॉलिक्युल आहे तो पोलार तयार होतो. आणि या हायड्रोजन बॉन्डिंगमुळे, या इलेक्ट्रोनिगेटिव्हमुळे तो लिक्विड स्टेटमध्ये दिसतोय, कारण त्याची जेवढी हायड्रोजन बॉन्डिंग असेल तिथं त्याचा बॉइलिंग पॉईंट जास्त असणार आहे, हे लक्षात घेत आहे. आता हे सगळं जेव्हा बोलतोय तेव्हा तुम्हाला काय होतंय की काहीतरी वेगळ्याच दुनियेत गेल्यासारखं वाटत असेल. की आपण आता जेव्हा मागे बघितलं कशा संदर्भाने, लाईटच्या संदर्भाने, तेव्हा तुम्हाला ऐकत असताना सगळं काही ओळखीचं वाटत होतं. पण याच प्रश्नाला जेव्हा आपण केमिस्ट्रीमध्ये डिटेलमध्ये जाण्याचा विचार केला तेव्हा काहीतरी वेगळंच सापडायला लागलं आपल्याला, किंवा मी जे बोलतोय ते बऱ्याच विद्यार्थ्यांच्या डोक्यावरून गेलं असेल. अशा वेळेस अशा प्रश्नांसाठी खूप जास्तीचा डेटा काढणं गरजेचं आहे का नाही, सरळ सरळ साध्या गोष्टी समजून घ्यायच्या. काय आहे इथं, हायड्रोजन बॉन्डिंग आहे, हा आहे गड्या. इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी म्हणजे काय, तुमचा जो काही एखादा ऍटम आहे त्याच्यामध्ये आपल्याला माहिती असते की त्याला एखाद्या इलेक्ट्रॉनची गरज आहे किंवा 2ची गरज आहे, 3ची गरज आहे, त्याच्यावरती डिपेंड करते त्याची इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी, किती ऍक्सेप्टन्स आहे त्याचा. ऑक्सिजनचं 2,6 बघितल्याच्या नंतर याला 2ची गरज आहे,
सल्फरचं जर बघाल तुम्ही, सल्फरमध्ये 16, 2,8,6 बरोबर. इथे काय होतं 2,4 होतं ना, इथे 4ची गरज होती. 2,8,6 सल्फरच्या बाबतीत इथे 2चीच गरज आहे. इथे तुम्हाला सल्फरपेक्षा जास्तीची इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी ऑक्सिजनची दिसतीये. तर या कारणाने इथे आपल्याला शब्द काय होत आहेत, कन्व्हिन्स करणारे आहेत. मी आता जे काही बोलतोय तुम्हाला काही माहिती देण्याच्या संदर्भाने बोलत नाहीये, मी तुम्हाला ऑप्शनच्या संदर्भाने. आता वेगळा जरी एखादा प्रश्न आला तर त्या पर्टिक्युलर शब्दाशी, त्या पर्टिक्युलर की वर्डशी काही साधर्म्य दाखवणारं दिसतंय का मला इथे. इथे एखादं जर असंच असतं पॉलिमरायझेशन ऑफ वॉटर मॉलिक्युल्स, इथे काय दिलं असतं त्यांनी, देर इज लॅक ऑफ पॉलिमरायझेशन ऑफ वॉटर मॉलिक्युल्स. मी काय म्हणतो लक्षात येतंय. म्हणजे तुम्हाला निगेटिव्ह सेन्स देण्याचा प्रयत्न करतोय, त्यावेळी मग तिथे काहीतरी अडचण आली असती आपल्याला. मग या दोनपैकी एकच काहीतरी घ्यायचंय गड्या, हा संदर्भ आला असता. ओके, की इथेही हायड्रोजन आहे, इथेही हायड्रोजन आहे, मग हे घेऊ का नको, हा तुमचा क्वेश्चन तिथे व्हॅलिड ठरला असता. पण अशा वेळी जिथे तुम्हाला पॉझिटिव्ह सेन्स देणारे वाक्य आहेत, आता तर आपल्याकडे सगळ्यासोट शब्द असणार आहेत, म्हणजे एक प्रश्न विचारला आणि उत्तर विचारलं इतक्या साधं असणार आहे. पण जेव्हा तुम्ही असे प्रश्न पूर्वी पाहिलात किंवा आता एखादा पुढे देखील आला तर त्या संदर्भाने कसं हँडल करायचं, तर जेवढं होईल तेवढं आपल्या जे काही कन्सेप्ट आहेत त्या कन्सेप्टच्या संदर्भाने एखादी 2 पॉझिटिव्ह सेन्समध्ये जात असतील तर पुढच्याही ऑप्शनला घेऊन जायचं. ओके, जास्तीचा डाऊट नाही घ्यायचा. आता हाच प्रश्न एखादा नवखा विद्यार्थी असेल, जे जुने विद्यार्थी आहेत, ज्यांनी पीवायक्यू अनालिसिस केले, ज्यांना माहिती आहे की पॉझिटिव्ह अप्रोचने कशा पद्धतीने जास्तीत जास्त बरोबर येतात किंवा एखाद्या स्टेटमेंटमधून निगेटिव्ह सेन्स देता येतं त्याला कशा पद्धतीने एलिमिनेट करायचं, हे पॉलिटीचे, हिस्ट्रीचे वगैरे तुम्ही जेव्हा प्रश्न करता तेव्हा तुम्हाला जास्त समजतं ते. पण सायन्सच्या बाबतीत ते लक्षात येत नाही तुम्हाला. सायन्सच्या बाबतीतही तेच सेन्स बसतो, पण तो कुठे बसवायचा, तर अशा वेळी. म्हणजे ते तुम्ही इथे कुठे बसू नाही शकत अशा प्रश्नांमध्ये. ओके, इथे पुन्हा लॉजिक ऐवजी तुम्हाला बेसिक कन्सेप्टच माहिती असणं अपेक्षित. आता हे दोन्हीही तुम्हाला ऑलमोस्ट एका कन्सेप्ट, व्हॅलन्सी या कन्सेप्टवरच आहेत. पण हा प्रश्न तुम्हाला सहज सुटू शकतो एखादी वेळेस, पण हा लॉजिकली फास्ट अटेम्प्ट करता येणार आहे. म्हणजे तुमच्याकडे जेव्हा 15 प्रश्न आहेत, इतर ठिकाणी तुम्ही 10 ते 20 सेकंदामध्ये डिसिजन घेऊन मोकळे होता. पण इथे सायन्सच्या बाबतीत तुम्हाला एक एक प्रश्न असा भेटेल जिथे तुम्हाला 30 सेकंद देणं परवडू शकतं. पण हे 30 सेकंद तुम्ही तेव्हाच देऊ शकता जेव्हा तुम्ही कुठून तरी इतर ठिकाणाहून चोरी केली आहे. चोरी ही निगेटिव्ह सेन्समध्ये न घेता आपल्याकडे टाइमची चोरी म्हणजे आपण काय म्हणतो, की असे काही प्रश्न असतात तुमचे हिस्ट्रीचे, जॉग्राफीचे, पॉलिटीचे, की तुम्ही तोंडावरती विचारल्या सहज सांगता येणार. तुम्ही ऑप्शन वाचत नाही, तुम्ही आन्सर शोधता आणि आन्सर तिथं मार्क करता. म्हणजे 10 सेकंदामध्ये आन्सर देता येणारे, तेही काळं करून होता येणारे जे प्रश्न असतात, तिथे तुम्हाला टाइमची चोरी करता येते. पण जर तिथेच जर तुम्ही खूप घाण करत असाल, जसं की तुम्हाला 42वी घटना दृष्टीवरती प्रश्न विचारला एखादा, तर क्षणार्धाचा वेळ न लावता तिथं आन्सर्स देता यावेत. म्हणजे आता या घडीला तुम्ही बरोबर, वरीलपैकी बरोबर नाही किंवा अचूक कोणते नाही यामध्ये गफलत होणं म्हणजे मूर्खपणाचं आहे. आत्ताच्या घडीला तुम्ही जी काही तयारी केली आणि आता एक्झाम तोंडावर आलेली असताना. ओके, तर तिथे तशा ठिकाणी आता मग एखादा प्रश्न तसा असेल की अचूक नाही किंवा बरोबर आहे असा काढा, तर अशा वेळी तुम्ही इथे प्रश्नामध्ये आता खालीपैकी शुक्राणू निर्मितीच्या प्रक्रियेचा योग्य घटनाक्रम कोणता, तुम्ही हे काही लोक गोल करतात, गोल नका करू रे, त्याला राईटचं हे करा, की राईटचं चिन्ह द्या त्याला सरळ सरळ, जेणेकरून जेव्हा तुम्ही खाली जाता तेव्हा तुम्हाला त्याला बरोबर किंवा चूक करणं. आता जसं की एक तर आपल्याला माहिती आहे, आता इथं काय शुक्राणू निर्मितीचा प्रक्रियेचा योग्य क्रम विचारलाय, तर सगळ्यात आधी तर आपल्याला हे माहिती आहे की एंड प्रोडक्ट काय स्पर्म आहे, तर सगळ्यात आधी तर हा गेला, म्हणजे आपण इथे हा उडवला प्रश्न असा. आणि पुढे काय स्पर्मॅटोगोनिया, स्पर्मॅटोसाइट्स, मुळामध्ये तुमची गोनियापासून सुरुवात होते. आता हे माहिती नसेल तर तुम्ही नाही सांगू शकत. काही विद्यार्थी काय करतील, मग इथे स्पर्मॅटोसाइट आहे, या दोन्हीपैकी एक असेल, असे प्रश्न सुटत नाहीत. ओके, ते तुम्ही एखादी वेळेस कुठेतरी केलं तर चालेल, की अननोन प्रश्नामध्ये, खूपच अननोन, पण जे पूर्वीच्या डेटावरती बेस आहेत त्या प्रश्नांना तो मूर्खपणा करून चालणार नाही तुम्हाला. ठीक आहे, तर हे जर तुम्ही केलात
की अशा पद्धतीने रॉंग करणं किंवा राईट करणं हा मुद्दा. तर तुम्हाला क्वेश्चन इथे देखील आता जसं की लेट्स सपोज आपण पुढे अजून 2 ऑप्शन कट केले, हे 2-3 केले आणि योग्य केला आणि किंवा पहिल्याच याला आपल्याला लक्षात आलं. तुमच्याकडे बबल शीट वरती तुम्ही जेव्हा जाता 78 नंबरला हे जे दिसतंय ना, तुम्ही बऱ्याचदा जे खूप काही खेळत असता, घाण करत असता, त्याच्यापेक्षा हे बेटर का जातं, तुम्हाला आता कळालं की एकच आन्सर द्यायचा आहे. तर ए वरती किंवा 1 नंबरवरती जे काही आहे तुम्ही तिथे जाऊ शकता. याचा फायदा अजून सर्वाधिक कुठे होतो, तुमचे जे मल्टिपल ऑप्शन क्वेश्चन जे असतात. आहे का एखादा? मुळामध्ये आता सायन्सला मल्टिपल ऑप्शनचे क्वेश्चन्सच येणं बंद झालेले आहेत. ओके, सरळ सरळ कंबाईनला तर मुद्दाच येत नाही. हाच प्रश्न घ्या आता, इकॉनॉमिक्सचा आहे. अशा वेळी आता तुम्ही हा सॉल्व्ह करून बघा. पैशाचा पुरवठा या संदर्भात खालील वाक्य विचारात घ्या. काय विचारलंय? सगळ्यात आधी काय करणं अपेक्षित आहे? वाक्य बरोबर कोणत्या आहेत? लक्षात आलं? रिझर्व्ह बँक सध्या पैशाच्या पुरवठ्याविषयीचे अंदाज M1 या पैशाच्या पुरवठ्याच्या संकल्पनेच्या आधारे व्यक्त करते. M1, M2, M3 कशाच्या आधारे करते? M0 च्या करते का M1 च्या आधारे करते? आरबीआय. लेट सपोज हे बरोबर आहे, आन्सर करा, कन्सिडर करा. ओके, पुढे घ्या. M1 संकल्पना रोखतेच्या संदर्भात उच्च प्रमाण स्पष्ट करते आणि M2, M3, M4 या संकल्पना रोखतेच्या संदर्भातील उतरते प्रमाण स्पष्ट करते. याच्यापेक्षा इकडे लिक्विडिटीकडे जाऊया. लिक्विडिटी कशात असणार आहे? M1 मध्ये सर्वाधिक असणार आहे, हे बरोबर आहे. आता कन्सिडर करा की हे चुकीचं आहे. ओके, अशा वेळी तुम्हाला काय बेटर जाते? बघितल्या आता तुम्हाला बरोबर विचारले, फक्त ब हे दिसतंय, तुम्ही फक्त ब शोधता. अदरवाईज हे जर नाही करणार ना तुम्ही, फक्त बरोबर, हा हे बरोबर कोणतं आहे हे तुम्हाला तुमच्या डोक्यातच ठेवलंय तुम्ही, चुकीचं आहे, हे बरोबर आहे वगैरे, किंवा हे चुकीचं केलंय, हे बरोबर केलंय, काय हरकत नाही. पण इथे जर काय विचारले हे जर माहिती नसलं असतं, इथे असं विचार करा, बरोबर नाही असं विचारलं असतं आणि हा चुकीचा आहे असं कन्सिडर, तुम्ही फक्त गोल केलात. तुम्ही जेव्हा जाता बऱ्याचदा हे फक्त बरोबर विचार करून पुढे तुम्ही ब बरोबर घेऊन जाता. जर तुम्ही हे केलं असतं बरोबर नाहीच्या ठिकाणी गोल ऐवजी, तर तुम्ही आता काय चूज करणार आहात? फक्त अ. लक्षात येतंय आज सोबत? तुम्हाला इथे चॅट ओपन नाहीये का? तुम्हाला दिसत नाहीये का? आहे ना, चॅट तर ओपन आहे. ओके ओके, चाल सुरुवात करूयात मग. 72वा प्रश्न. एखादा व्यक्ती 2 मीटरपेक्षा लांब अंतरावरील वस्तू स्पष्टपणे पाहू शकत नाही. त्याचा फोकल किती दिलेला आहे? हे काय फोकल लेंथ आहे त्याची? 2 मीटर. ठीक आहे. त्या वस्तू स्पष्ट दिसण्याकरिता भिंगाची शक्ती, पॉवर किती असणार आहे? पॉवरचा फॉर्म्युला काय सांगू शकाल कोणी? पॉवरचा फॉर्म्युला आपण घेतलेले आहे. सेशन केलेले किती लोक आहेत तुमच्यापैकी? प्रिकॉलचे सेशन केलेले लोक किती आहेत? 1/f. बरोबर बरोबर. आपल्याला इथे का मेसेजेस दिसत नाहीत? तुम्ही मेसेजेस कुठे करताय? मला इथे दिसतच नाहीयेत. ठीक आहे, काय हरकत नाही. तुम्ही आन्सर्स देताय, पण कुठे करताय ते कळत नाहीये मला. चालेल, चॅट सेक्शन मध्ये करताय, पण मला ते दिसतच नाहीयेत. काय इश्यू आहे कळत नाहीये. एकच मिनिट, काही ते टॉपिक्स वगैरे बंद झाले असं काही आहे का?
ठीक आहे, काही इश्यू नाही. आपण डायरेक्ट टॉपिककडे जाऊ. तुम्ही देत असाल आन्सर, मी हेच एक्सपेक्ट करतो. ओके, कारण मला ते दिसत नाहीये नेमकं तुम्ही आन्सर कुठं. फोकल लेंथ किती दिली? 2 मीटर दिली आहे. आणि पॉवरचा फॉर्म्युला काय? 1/f. ओके, फोकल लेंथ जी दिली आहे 2 मीटर जरी दिली असेल, ती आता आपण इथे लेन्स कोणता वापरतोय? इथे त्यांनी सांगितलंय का कोणता लेन्स वापरतोय? नाही सांगितलंय. पण मुळामध्ये आपण जेव्हा लेन्स बघतो इथे मायोपियासाठी कोणता लेन्स आहे तुमचा? कॉन्केव्ह लेन्स वापरतो, राईट? आणि कॉन्केव्ह लेन्सच्या इमेज कुठे आहे तुमची? लेफ्ट साईडला आहे. त्याच्यामुळे फोकल लेंथ किती येणार आहे तुमची? निगेटिव्ह मध्ये. कार्टेशियन साइन मध्ये जेव्हा पाहता तुम्ही, तुमचा ऑब्जेक्ट कुणीकडे आहे त्याच्यावरती डिपेंड करतं. इकडे कॉन्केव्ह लेन्स मध्ये तुमची निगेटिव्ह त्याची ही जी काही फोकल लेंथ असणार आहे ती घेतो आपण, कारण ती लेफ्ट साईडला आहे झिरोच्या, राईट? तेव्हा इथे तुमचं 1/f काय येणार आहे? -2. आणि हाफ किती असतं? -0.5 डायोप्टर. आन्सर कुठे आहे तुमचं? इथे सगळं. ठीक आहे. आता या प्रश्नातून तुम्हाला डेटा जो काही घ्यायचा आहे, मायोपिया असेल, हायपरमेट्रोपिया असेल, तुम्ही लेन्सेस वगैरे पाहता, तुम्हाला जे नोट्स दिलेले आहेत त्या नोट्स मधलाच हा भाग आहे. ओके, त्यामध्ये काही ठिकाणी तुम्हाला काही गोष्टी ऍड करण्यासाठी देखील आहेत. कॉन्व्हेक्स लेन्स काय असतो, कॉन्केव्ह लेन्स काय असतो, त्याच्यासाठी तुमची म्हणजे कॉन्व्हेक्स लेन्स असेल किंवा कॉन्केव्ह लेन्स आहे, तुम्ही तो का वापरणार आहात? कारण तुम्हाला जर कॉन्व्हर्ज करायचे असतील गोष्टी अशा पद्धतीने, तर तुम्ही काय वापरणार? कॉन्व्हेक्स लेन्स वापरणार. आता कॉन्व्हेक्स लेन्स कधी वापरावं लागेल? रेटिनाच्या मागे कुठेतरी इमेज तयार होतीये, त्याला तुम्हाला रेटिनावरती आणायचं आहे, जेणेकरून ती कॉन्व्हर्ज होऊन अलीकडे येईल, राईट? म्हणजे तुम्हाला काय मायोपिया नाही आहे, हायपरमेट्रोपिया आहे. दूरचं दिसते, जवळचं दिसत नाहीये, त्याच्यामुळे तुमची जी काही इमेज तयार होतीये ती रेटिनाच्या मागे तयार होते. ओके, आता हे कॉन्व्हेक्स लेन्स कुठे कुठे वापरतात? तर तुमचा कॅमेरा असेल, प्रोजेक्टर असतील, मायक्रोस्कोप आहे, टेलिस्कोप आहे, अशा ठिकाणी वापरतात. आणि मेट्रोपिया करेक्ट करण्यासाठी वापरतो आपण. ओके, आणि तेच जर कॉन्केव्ह लेन्स बघितलं, जो की हा इथे अशा पद्धतीने, हा नाही इकडे. ओके, तर अशा वेळी तुम्ही काय करताय? तुमचा जो काही डायव्हर्जिंग आहे त्याला डायव्हर्ज करायचा आहे आणि तुम्हाला त्या रेटिनावरती त्याला घेऊन जायचं आहे. ओके, आणि मग तो मायोपियासाठी वापरताय तुम्ही. ओके, टेलिस्कोप मध्ये कॉन्केव्ह आणि कॉन्व्हेक्सचं किंवा तुम्ही जे कॉन्व्हेक्स लेन्स आहेत त्याच्यामध्ये बायनॉक्युलर्स आहेत, अशा ठिकाणी देखील कॉम्बिनेशन वापरता तुम्ही त्याचे. ओके, लेन्सेसचे प्रकार वगैरे दिलेत, हे जरी नाही घेतले तरी लक्षात येतील. ओके, लेन्सचा फॉर्म्युला आपण काय बघितलोय पॉवरच्या बाबतीत? 1/f. आणि 1/f कसे काढायचे? दोन लेन्स असतील तर 1/f1 आणि प्लस 1/f2. ओके, ठीक आहे. कॉन्केव्ह आणि कॉन्व्हेक्स लेन्स या दोनच संदर्भाने डायव्हर्जिंग पाहिजे का तुम्हाला कॉन्व्हर्जिंग पाहिजे, एवढंच बघायचं आहे मुद्दा. ओके, मग मॅग्निफाईंग ग्लास विचारते. आता अजून एक लक्षात घ्या. ओके, तुमचा जो काही लेन्स आहे त्याची जी काही व्हॅल्यू आहे निगेटिव्ह असणार आहे का पॉझिटिव्ह असणार आहे, हा एक मुद्दा जर तुम्ही लक्षात ठेवला. कॉन्व्हेक्स लेन्सच्या बाबतीत तो पॉझिटिव्ह असणार आहे, आणि तेच कॉन्केव्ह लेन्सच्या बाबतीत बघितलं पॉवर कशी असणार आहे? निगेटिव्ह असणार आहे. हे 2-3 मुद्दे जर लक्षात ठेवले तरी तुम्हाला एक्झाम मध्ये 2-3 ऑप्शन्स तुम्हाला निगेटिव्ह करता येतील, म्हणजे एलिमिनेट करता येतील. मुळात इथे जर तुम्हाला हेच लक्षात आलं असतं की तुमच्याकडे कॉन्केव्ह लेन्स आहे तर त्याचा जो काही पॉवर आहे तो निगेटिव्ह, तुमचे कित्येक तरी मित्र पाहता तुम्ही, तर हे 2 ऑप्शन्स इथेच कट करता आले असते आपल्याला. या 2 मध्येच तुम्हाला खेळता आलं असतं. ठीक आहे. सो आपल्याकडे जे काही आता डिसीजेस आहेत त्याच्यामध्ये तुमचा कोणकोणता डिसीज येतोय? हायपरमेट्रोपिया, त्याच्याबद्दल बोललो. मुळामध्ये काय होतं हायपरमेट्रोपियामध्ये? जो आयबॉल असतो, इथे असेल तर ते तुम्हाला दाखवलं नाहीये तिथे, सगळे काय हरकत नाही, तुम्हाला ते तुमच्या नोट्समध्ये भेटून जाईल. हायपरमेट्रोपियामध्ये काय होतंय की तुमचा आयबॉल जो काही आहे तो लहान होतोय, त्याची लेन्स पातळ होतीये. मग त्याच्यासाठी तुम्ही लेन्स कोणता वापरताय? कॉन्व्हेक्स लेन्स वापरताय. पॉवर काय येते? पॉझिटिव्ह येते. आणि तेच मायोपियामध्ये काय बघितलं तुम्ही? कॉन्केव्ह लेन्स आणि पॉवर काय येते? निगेटिव्ह येते. ओके, प्रेस बायोपिया याच्यावरती प्रश्न होऊ शकतो. हे प्रेस बायोपिया सगळ्यांना होणार आहे, वयोमानानुसार दृष्टीदोष येत होतो. ओके, जसं म्हातारपण येतं राहतं जवळ तसं व्हायला लागतं ते. ओके, त्याच्यात त्यांची जी लेन्स आहे त्याची इलॅस्टिसिटी कमी होते मुळामध्ये. कशामुळे काय होतं हे लक्षात घ्या.
ओके. आणि इथे प्रेस बायोपियाला दुरुस्तीसाठी काय वापरतो आपण? बायफोकल लेन्स वापरली जाते. कॉन्केव्ह आणि कॉन्व्हेक्सचं कॉम्बिनेशन वापरलं जातं. आपण म्हाताऱ्या लोकांचे पाहतो चष्मे कसे मोठेच्या मोठे असतात आणि त्याच्यामध्ये दोन भिंग दिसत असतात आपल्याला. ठीक आहे. या 2-3 गोष्टी जरी लक्षात ठेवलात तुम्ही तरी इनफ होतं. दुसरा प्रश्न बघा. 2 अणूंना आयसोबार म्हणतात. का आयसोबार म्हणतात? आयसोबार काय असतात? आयसोटोप काय असतात? आयसोटोन्स काय असतात? आणि आयसो इलेक्ट्रॉन्स काय असतात? ओके, हे पाहणं. आयसोबार मध्ये आपला जो काही मास असतो त्या पर्टिक्युलर आयटमचा तो जर सेम असेल तर मग सेम जे आयटम्स आहेत त्याचा तर काही इश्यूज नाहीये. पण जे डिफरंट आयटम्स असतात, डिफरंट एलिमेंट्स असतात, त्यांचे मासेस जर सेम असतील तर त्यांना आपण त्यांचे एकमेकांचे आयसोबार म्हणतो. आणि हे कधी घडू शकतं? प्रोटॉनची आणि न्यूट्रॉनची संख्या जी काही आहे ते प्रत्येक एलिमेंटमध्ये न्यूट्रॉनचं जे काही मास आहे ते थोडंसं व्हॅरी होतं. कारण ते न्यूट्रॉनचं मास एक आपण पर्टिक्युलर का घेतलेलं आहे? कारण खूप सारे आयसोटोप्स आहेत तर त्यांचा मीन घेतलेला आहे. कोणत्या तरी एका आयसोटोपचा का म्हणजे एक जो काही ॲटम आहे तो न घेता त्या 2-4 आयसोटोप्स असतील तर त्यांचा मीन मास घेतला किंवा मीन त्याचं जे काही असेल तो काढला आणि तो मास तिथे कन्सिडर केला. ओके. प्रोटॉन्स आणि न्यूट्रॉन्सची संख्या ऍड जेव्हा करतो आपण तेव्हा आपल्याला मास भेटतं एखाद्या ॲटमचं. ओके. आणि मग डिफरंट आयटम्स किंवा डिफरंट एलिमेंट्सचे आपल्याला काय दिसतील? सेम मास दिसतील. तेव्हा त्यांना आपण एकमेकांचे आयसोबार म्हणतो. हे डिफरंट एलिमेंट्सच्या बाबतीत असू शकतं. ओके. आता ह्या प्रोटॉनच्या ऐवजी ते कधी कधी इलेक्ट्रॉन पण देतील. कारण नंबर ऑफ प्रोटॉन्स आणि इलेक्ट्रॉनची संख्या सेम असते जेव्हा तो कोणत्या तरी एखाद्या रिएक्शन मध्ये भाग घेत नाही. पर्टिक्युलर एलिमेंट आहे तो. इथे काय दिलेलं आहे ऑप्शन मध्ये? तुम्हाला प्रोटॉन, न्यूट्रॉन वगैरे दिसतात. ओके. प्रोटॉनची संख्या दोन्ही अणूंमध्ये सारखी, हा तर ऑप्शन नाहीये. न्यूट्रॉनची संख्या दोन्ही अणूंमध्ये सारखी नाही. न्यूट्रॉन आणि प्रोटॉनची बेरीज सारखी. इथे आन्सर आपल्याला भेटतोय. इथे बघा, इथे काय केलंय त्यांनी? न्यूट्रॉन आणि प्रोटॉनची बेरीज. आता इथे अशा ठिकाणी मग तुमचे ते जे लॉजिक असतात, जर तुम्हाला माहितीच नाहीये काय करायचंय, पण पुन्हा सांगतो या लॉजिकच्या भानगडीत पडू नका. तुम्ही माहिती करून घ्या कारण ह्या बेसिक माहिती आहेत. त्या माहितीच असायला हवेत तुमच्याकडे. ओके. तर सारखी असते, असमान असते. जर थोडी जरी नजर चुकीकडे तिकडे झाली आणि घाईमध्ये सोडवायचा म्हटला प्रश्न, मी का म्हटलं टाइमची चोरी करा? कारण ते तुम्हाला अशा ठिकाणी कामाला येणार आहे. कारण तुम्ही एक्झाम मध्ये बघता, आता हा प्रश्न किती आहे? 72वा प्रश्न आहे. प्रत्येक पेपरला तुम्ही पाहिलात तर ए सेट मध्ये तुम्हाला कुठेतरी 60-70च्या पुढेच हे प्रश्न दिसतात एमसीक्यूच्या नंतर. आणि ज्यावेळेस तुम्ही त्या स्पीडने येता सॉल्व्ह करत करत त्यावेळेस डोळे गरगर बऱ्याच लोकांचे फिरतात जेव्हा त्यातल्या त्यात सायन्सचे प्रश्न दिसतात. आणि मग असं जेव्हा सारखं सारखं दिसायला लागतं सेम, तेव्हा आपले डोळे त्यांना डिफर करायला थोडस अडचण येते त्यांना. म्हणजे आपण आताच लेन्स वगैरे पॉवरच्या गोष्टी केल्या, चष्मा तर लागला असेल तर लवकरात लवकर लावून घ्या. ओके. थोडी जरी एकही साधी चूक आपल्याला ही परवडणारी नाहीये इथे. लक्षात येते? अशा वेळी थोडस 1-2 सेकंद एक्स्ट्रा गेले तरी चालतील. व्यवस्थित वाचूनच डिसिजन घ्यायचा. हॅलो. ओके. पुन्हा बघा, आयसोबार कशाला म्हणतात? हा नाहीये, हा नाहीये, हा वाटला लगेच करेक्ट केला, पुढे जायचीच गरज नाहीये जेव्हा अशा पद्धतीचे ऑप्शन्स आहेत. सायन्सच्या बाबतीत पर्टिक्युलर सांगतोय 1, 2, 3, 4 हे जेव्हा ऑप्शन असतात, तुम्हाला मल्टिपल ऑप्शन्स नाहीये, अशा वेळी सरळ सरळ जेव्हा आन्सर भेटेल तिथेच थांबून जायचंय तुम्हाला. पण जर 2 आलेत आणि वरील सर्व असेल तर त्यावेळेस तर तुम्ही ऑब्व्हियसली चौथ्या याच्यापर्यंत येणार आहात. ठीक आहे, लक्षात येत आहे? हॅलो. हा बोला सर, याच्यात विकी, काही इलेक्ट्रॉन तर बोलायचं? चल स्वरूपात असतात ना. जर प्रोटॉन जर खाली बसलेले असतील आणि धनात्मक बोला. हॅलो, आवाज येतोय सर तुम्हाला? हा बोला बोला, आवाज येतोय. येस 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 येतोय. प्रोटॉन म्हणजे हॅलो धनात्मक, बरोबर. त्यानंतर न्यूट्रॉन म्हणजे तुमचे इलेक्ट्रॉन म्हणजे चल स्वरूपात. मग न्यूट्रॉन या ठिकाणी काय काम करतात स्थिती ऊर्जामध्ये? न्यूट्रॉन काय काम करतात? न्यूट्रॉन हे त्याला मास देण्याचं काम करतात.
तुमच्या पर्टिक्युलर जो काही ऍटम एलिमेंट्स आहेत ना त्यांना मास देण्याचं काम न्यूट्रॉन कडून येते. ते न्यूट्रल आहे, त्यांच्यावरती चार्ज नाहीये. तुमच्या प्रोटॉनवरती पॉझिटिव्ह चार्ज आहे, इलेक्ट्रॉनवरती निगेटिव्ह चार्ज आहे, जे की ओके. इलेक्ट्रिसिटी फ्लो करताना किंवा इतर ठिकाणी तुम्ही ते पाहतात ते रिॲक्शन मध्ये देखील भाग येतात. ठीक आहे. रेडिओ ओके ऍक्टिव्हिटीच्या सर. वेळेसच तुमचं न्यूट्रॉन तिथं ऍक्टिव्ह व्हर्जन मध्ये कामाला येणार आहे. अदरवाईज तुमचे जे काही अदर रिॲक्शन्स आहेत किंवा इलेक्ट्रिसिटी फ्लो आहे अशा वेळी इलेक्ट्रॉनच असतो तिथे. बरोबर. ठीक आहे. हो हो. हा, आता दुसरा महत्वाचा मुद्दा, या प्रश्नासोबत तुम्हाला काय काय करणं अपेक्षित असतं हे जे मी तुम्हाला सांगितले एवढ्या गोष्टी. एक्झाम मध्ये काय करायचं कळालं तुम्हाला. एक्झाम मध्ये ऍज अर्ली ऍज पॉसिबल हे वाला ट्रेंड यूज करायचा, हा वाला मेथड यूज करायचा. याच्या पुढे जाण्याची गरज नाहीये, नाहीतर मग पुन्हा तुम्हाला कन्फ्युजन वाढेल. ओके. पण हे स्टेटमेंट व्यवस्थित वाचणं अपेक्षित आहे. जर तुम्ही कीवर्ड्स व्यवस्थित नाही वाचले तर मग ती अडचण येते. पूर्ण प्रश्न वाचायची गरजच नाही पडत बऱ्याचदा. इथे काय बघितल्या काय लक्षात येते, तुम्ही क्वेश्चन घेतला, 2 अणूंना आयसोबार म्हणतात. आयसोबार हा कीवर्ड आहे. आयसोबार म्हटलं की आपलं इकडं काम असतं प्रोटॉन आणि न्यूट्रॉनची ऍडिशन तुमची सेम असायला हवी. मग प्रश्न काय विचारलाय तो पुढे आलाच लगेच. ठीक आहे. या संदर्भाने तुम्ही जेव्हा नोट्स ओपन करता, तुमचे जे काही प्रिकॉलच्या नोट्स आहेत केमिस्ट्रीची मी कंपाईल केलेली तुम्हाला पीडीएफ पण दिलेली आहे. आता आयसोटोप्स काय आहेत, एकतर सगळ्यात महत्वाचं झेड कशाला म्हणतात, ए कशाला म्हणतात, यात चुका करू नका. ओके. ऍटॉमिक नंबर म्हणजे ए नाहीये, ए हे मास साठी आहे, झेड हे ऍटॉमिक नंबर साठी आहे. ठीक आहे. इथे सुद्धा गंड होऊ शकतात ए आणि झेड मध्ये. ओके. ते सिम्बॉल स्पेसिफिक आहेत तेच वापरायचे असतात. ऍटॉमिक नंबर प्रोटॉन आणि इलेक्ट्रॉनची संख्या समान असेल तेव्हाच. ओके. अदरवाईज जेव्हा तुमचा एखादा कॅटायन असेल, अनायन असेल, अशा वेळी तुम्हाला जर म्हटलं सोडियम आहे इथं आणि सोडियमचं तुमचं काय ऍटॉमिक नंबर पटकन सांगा. सोडियमचा ऍटॉमिक नंबर 11, बरोबर. 2,8,1 एक हा देऊन टाकणार आहे, कॅटायन आहे, पॉझिटिव्ह चार्ज आहे, देऊन टाकलाय असं कन्सिडर करा. आता याचा ऍटॉमिक नंबर म्हटल्याच्या नंतर तुम्हाला प्रोटॉनचीच संख्या सांगावी लागेल, इलेक्ट्रॉनची सांगता येत नाही. इलेक्ट्रॉन किती आहे त्याच्यामध्ये, 10च आहेत, कारण एक देऊन टाकलाय त्याने. पण प्रोटॉनची संख्या अजूनही 11च आहे इथे. ठीक आहे. हे तुमचं मी जे म्हटलं की तुम्हाला हायड्रोजनचे जे आयसोटोप्स विचारतायत हे आता आम्ही सांगायची गरज नाहीये कोणीही. तुम्हाला हे पाठच पाहिजेत, हे पुन्हा पुन्हा विचारले. त्याच्यावरती काय काय प्रश्न घुमतायत रे. इथे तुम्हाला एकतर हायड्रोजनचे आयसोटोप्स कोणते विचारले जाऊ शकतात, प्रोटियम, ड्युटेरियम, ट्रिटियम. याच्यामध्ये काय तुमच्या याच्यात पहिल्या याच्यामध्ये न्यूट्रॉन नाहीये, पण H2 मध्ये न्यूट्रॉन आहे, H3 मध्ये न्यूट्रॉन आहे. न्यूट्रॉनची संख्या वाढतीये, 1 2 0 1 2 झाली. मास काय होणार आहे, वाढत जाणार आहे. याचं मास काय असणार आहे, 1च आहे. याचं काय 2 आहे, याचं काय 3 आहे. ओके. अजून काय विचारलं जाऊ शकतं, न्यूट्रॉनची संख्या कोणात किती आहे हा प्रश्न विचारला जाईल, किंवा मास विचारला जाईल, किंवा तुमचं जड कोणतं आहे अशा पद्धतीने विचारलं जाईल. ओके. हे बाकी तुम्हाला तिथे ह्या बेसिक गोष्टी, ड्युटेरियम ऑक्साईड वगैरे, जे नेहमी आपण हायड्रोजन बॉम्ब मध्ये कोणती प्रक्रिया होते, साधा प्रश्न येऊ शकतो. फ्युजन आणि फ्युजन दोन्ही होतं तिथे. सूर्यामध्ये काय होतं, न्यूक्लिअर बॉम्ब मध्ये काय होतं, अशा पद्धतीचे बेसिक प्रश्न येऊ शकतात. ओके. हे सूर्यामधलं घेतलेलं आहे, ड्युटेरियम ऑक्साईड घेतलेलं, हायड्रोजन बॉम्बच्या बद्दलही बोलू. कार्बनच्या आयसोटोप्सच्या बद्दल थोडीफार माहिती दिलेली आहे, कोबाल्टची दिलेली आहे, फॉस्फरसची दिलेली आहे, ऑक्सिजनची दिलेली आहे. ओके. त्यांचे युजेस काय तुम्हाला माहिती आहे, हे सगळे विचारून झालेले आहेत. तुमचे कॅन्सर उपचारासाठी आहे. आता हे बऱ्याच लोकांना माहिती नसेल, व्हिटॅमिन B12च्या अभ्यासासाठी कोबाल्ट 57चा वापर केला जातो. याच्यावरती आला नाहीये प्रश्न, क्वचितच शक्यता आहे, अजूनही अपेक्षित नाहीये त्याच्यावरचे प्रश्न. पण पुन्हा पुन्हा कशावरती येत आहेत प्रश्न, रेडिओथेरपीसाठी काय वापरतात, कॅन्सरच्या डायग्नोसिससाठी काय वापरतात, फॉस्फरसचा आयसोटोप वापरतात. पण कॅन्सरच्या उपचारासाठी कोणता वापरतात, कोबाल्टचा वापरतात आयसोटोप. ओके. ऑक्सिजनचे आयसोटोप विचारले जाऊ शकतील. ओके.
आयसोबार्स ज्याच्याबद्दल आपण चर्चा केली हे असे. आर्गॉनचा ॲटॉमिक नंबर 18 माहितीये, 18 दुनी 36 करतो, पण त्याचा 36 नाहीये, मास 40 आहे. तुमचं पोटॅशियम सेम 19 ॲटॉमिक नंबर 40 मास आहे, कॅल्शियम 20 आणि मास त्याचं 40. हे झाले त्यांचे आयसोबार्स, सेम मास. आयसोटोन्स मध्ये काय होतं, न्यूट्रॉन्सची संख्या समान असणार आहे. ओके, हे पुन्हा डिफरंट एलिमेंट्सच असतं अशा पद्धतीचं, की न्यूट्रॉनची संख्या समान आहे त्याच्यामध्ये. ओके, मग यांचं मास सारखं होणार आहे या तिघाचं होऊ शकतं का? नाही, कारण प्रोटॉनची संख्या डिफरंट आहे. प्रोटॉन आणि न्यूट्रॉनची ऍडिशन केल्यावर हा जर प्रोटॉन डिफरंट असेल तर आयसोटोन्सची हे जे काही 3 दाखवले त्यांनी, यांचं मास सेम असेल का? ऑब्व्हियसली नसणार आहे. आयसो इलेक्ट्रॉनिक्स, पुढच्या मुद्द्याकडे, मी जे तुम्हाला कॅटायन्स अनायन्स म्हटलं, इथंच पॉसिबल आहे, कॅटायन्स अनायन्सच्याच बाबतीत पॉसिबल आहे की ते आयसो इलेक्ट्रॉनिक्स असतील. का म्हणतोय? सोडियमच्या बाबतीत सोडियमने जेव्हा कॅटायन झाला तेव्हा इलेक्ट्रॉन्स किती झाले याचे? 10 झाले. फ्लोरीन मध्ये किती आहे? ऑलरेडी 10 आहे. मग हे एकमेकांचे आयसो इलेक्ट्रॉनिक आहेत. किंवा तुमचा ऑक्सिजन आहे, ऑक्सिजनने 2 घेतलं, 10 इलेक्ट्रॉन झाले. हे आहेत एकमेकांना आयसो इलेक्ट्रॉनिक. लक्षात येते? पुन्हा आयसोडायफर. आयसोडायफर तर कमालची गोष्ट आहे. प्रोटॉन आणि न्यूट्रॉन मधील फरक जो असतो तो जर सेम असेल तर ते आयसोडायफर्स आहेत. शोधत बसा, काढत बसा, काही गरज नाहीये हे करण्याची. असं हे सहसा इकडे आपल्याला युरेनियम, थोरियम वगैरे हे जे लॅन्थनाइड ॲक्टिनाइड्स असतात त्याच्यामध्ये आपल्याला पाहायला भेटतं. एक्झामच्या आधी तुम्हाला काय गरजेचं आहे? तुमचे जे सायन्स प्रिकॉलमध्ये हे अशा पद्धतीचे शेवटी प्रत्येक का थोड्या मोठ्या झाल्यात नोट्स, आणि तुम्हाला मी एका पेजवर 4 का करायला सांगतोय, कारण टॉपिकच्या नंतर, प्रत्येक टॉपिकच्या नंतर अशा पद्धतीने तुम्हाला समरी दिलेली आहे, तिथे प्रत्येक पॉइंटच्या नंतर. ते करायलाही सोपं जातं, तुम्ही स्क्रीनशॉट काढू शकता, तुम्हाला रिव्हिजन करायलाही सोपं जाणार आहे. ठीक आहे, चालेल. आता मी जे सेशन घेतोय अशा पद्धतीचं, मी जे तुम्हाला माहिती देतोय ना, हे आजच्या सेशन पुरती आहे. उद्यापासून सरळ सरळ तुम्हाला प्रश्न, त्याचा अनालिसिस अशा पद्धतीने जाईल, आणि ते रेकॉर्डिंग्स वगैरे तुम्हाला आपल्या ऍपवरती पण भेटते. आजचं पहिलं सेशन एवढं डिटेलमध्ये किंवा बाकीची आजूबाजूची चर्चा करण्याचं कारण हे आहे की तुम्हाला नोट्स कुठे भेटतात हे सांगण्याचं कारण का आहे, कारण पहिलं सेशन बघितल्याच्या नंतर जरा व्यवस्थित पूर्णपणे बघतात विद्यार्थी, आणि त्याच्यात माहिती कुठे भेटणार आहे, डेटा कुठून घ्यायचा, एखादा प्रश्न बघितला तर त्याच्या आजूबाजूची माहिती घ्यायची म्हणजे काय घ्यायची आणि कुठून घ्यायची, बेसिकली सगळ्यात महत्वाचा प्रश्न पोरांना हाच येतो. या बाबतीत इथे सगळंच कव्हर होतं तुमचं एवढ्या ब्लॉकमध्ये. त्याच्या आधीचा जो प्रश्न बघितला आपण, कोणता? कॉन्केव्ह आणि कॉन्व्हेक्स लेन्सचा, इथे कव्हर होऊन जातं सगळं. कोणत्या पद्धतीची इमेज तयार होते, कुठे तयार होते, काय पाहिजे, एनलार्ज आहे, डिमिनिश्ड आहे, आणि एक्झामला अजून काय येऊ शकतं तुम्हाला, अशा पद्धतीने डेटा दिलेला आहे तिथे. ओके, माईक कोणाचा ऑन आहे? ठीक आहे, चल पुढचा प्रश्न बघा. धातूंमधील विद्युत चालकता कमी ते जास्त क्रमांकानुसार कोणाची आहे? कमी, सगळ्यात कमी कोणाची आहे आणि सर्वाधिक कोणाची आहे? ओके, आपण बघतो ना कॉपरचे वगैरे लावतात तिकडे आपल्या याच्यावरती, जे खांबांवरती किंवा घरामध्ये. खांबांवरती तर लावत नाही, पण घरात लावतो, कारण महाग आहे. महाग का असणार आहे? त्याची कंडक्टिव्हिटी जास्त असेल. अल्युमिनियमचे वगैरे आपण तारं बाहेर बघतो, स्वस्त आहे कारण थोडीशी कमी असणार आहे. सिल्वर महाग आहे, गोल्ड महाग आहे, त्यांची जास्त असेल. प्लॅटिनमची अजून जास्त महाग असेल, राईट. थोडंसं तिकडं सेन्स, आपलं जे कॉमन लॉजिक आहे ते लावण्याचा प्रयत्न करायचा, की का गड्या असं का घडतंय, ते का नाही वापरू शकत आपण. आयफोन मध्ये गोल्ड वापरतायत तुमच्या, किंवा तुमचे जे काही 50,000चे 1,00,000चे तुमचे इतर मोबाईल आहेत त्याच्यामध्ये गोल्ड्स वगैरे वापरतायत. ओके, सर्किटमध्ये त्याचा वापर करतायत. प्लॅटिनमचा वापर करते कोण? तो टेक्निकल गुरुजी, त्याचे काहीतरीच मोबाईल असतात वेगवेगळे, राईट. डायमंडाचा लावला, काय काहीतरी वेगळंच काहीतरी केलं, राईट. ते का केलं जातं, का महाग पडतोय? तर जेवढं तुमचं म्हणजे सर्किट व्यवस्थित चाललं जाईल तेवढं ते बेटर. मग त्याच्यासाठी जेवढे भारीचे कंपोनंट्स वापरता येतील ते वापरले जातात. त्याच्यावरून कमी ते जास्त लावायचं. अल्युमिनियम, कॉपर आणि सिल्वर कुठं सापडतं? इतर सापडतं. अजून एक महत्वाचं, काय करायचं आहे इथे? आता कमी ते जास्त करायचं. इथे पुन्हा चुकवतात पोरं, माहिती असताना चुकवतात, जास्त कमी जाऊ शकतात. त्याच्यासाठी काय करायचं? ऍरो काढून घ्यायचा, कमी ते जास्त काढायचं आहे. आणि हे कशा पद्धतीने, किंवा असं करा, अशा पद्धतीने मला वाढलं पाहिजे.
कोणतंही, हे जास्त बेटर जाईल की माझं या डायरेक्शनला वाढताना पाहिजे असं कोण आहे ते शोधेन मी. लक्षात येतंय? बाकी आपण हे पर्टिक्युलर एलिमेंट्स जे काही आहेत, कॉपर आहे, अल्युमिनियम आहे, सिल्वर आहे, हे कंडक्टर्स चांगले आहेतच हे कळतंच. यांच्यातून फ्लो ऑफ इलेक्ट्रॉन्स होतो तेव्हाच तिथे इलेक्ट्रिसिटी पास होते हे कळतं. पण फ्लो ऑफ इलेक्ट्रॉनच्या अपोजिट डायरेक्शनला इलेक्ट्रिसिटी पास होते हे मुद्दा लक्षात घ्या, याच्यावरती प्रश्न होऊ शकतो. ओके, इलेक्ट्रॉनचा फ्लो लेफ्ट टू राईट आहे, अशा वेळी इलेक्ट्रिसिटीचा फ्लो काय आहे हा जर प्रश्न विचारला तर कारण अर्धी जनता काय पाठ करतं की इलेक्ट्रिसिटी इज फ्लो ऑफ चार्ज, आणि इलेक्ट्रॉनचा चार्ज असा फ्लो होतोय तर मग इलेक्ट्रिसिटी तशीच फ्लो होत असेल, एवढंच डोक्यात. पण तिथं आपण बॅटरी लावली, बॅटरीच्या हाय पोटेन्शियल वरून लो पोटेन्शियल कडे आपण ते इलेक्ट्रॉन्स फ्लो करतोय, आणि मग त्याच्या अपोजिट डायरेक्शनने तुम्हाला इलेक्ट्रिसिटी फ्लो होताना दिसते, करंट फ्लो होताना दिसते. हे आपल्याला तिथं लक्षात घ्यायला पाहिजे. ठीक आहे. आता अल्युमिनियमच का आपण इकडे वापरतोय सर्वाधिक मार्केटमध्ये, जे काही वापरतोय, जे तारा वगैरे आहेत, ते पैशाचा वगैरे तर मुद्दा आपल्याला लक्षात येतच. सगळ्यात महत्वाचा तो हलका आहे. ओके, कॉपर किंवा सिल्वर पाहाल तर त्याचं मास जास्त आहे आणि ते झेपणारे नाही. आताच बघतो आपण अल्युमिनियमच्या वायर्स आपल्या ज्या काही आहेत त्या वायर्स झुललेल्या दिसतात ना आपल्याला रस्त्यावरती, राईट. तर मग त्याचं जर मास जास्त असेल आणि तेवढ्या लेंथवरती आपल्याला प्रिसिजन आपलं 30 ते 40% वाया जातं. 30-40 नाही, त्याच्यापेक्षाही जास्त जातं. कोणाला एक्झॅक्ट आयडिया असेल जो इलेक्ट्रिकल फील्डचा आहे तो सांगू शकतो. ओके, आय थिंक 40-50%च्याही वर आपला लॉस होतो या ट्रान्समिशन मध्ये, कारण ते गुड कंडक्टर नाहीये तेवढ्या लेवलला, राईट. कोणाचा माईक ऑन आहे? प्लीज माईक ऑफ करा, कारण तुम्ही सापडतही नाहीये तिथे, डायरेक्ट वर येतही नाहीये कोण आहे करता. ठीक आहे, ठीक आहे. आता या मेटल्सच्या संदर्भाने आता हा प्रश्न आला इथे, ठीक आहे, आपण हे सगळं केलं. इथून आपण काय काय घेऊ शकतो की मेटल्स आहेत तर मेटल्सच्या प्रॉपर्टीज. ओके, मेटल्सच्या काय प्रॉपर्टीज आहेत आणि नॉन मेटल्सच्या काय प्रॉपर्टीज आहेत एवढा डेटा घ्यायचा. ओके, त्याच्यामध्ये एखादा अपवाद काही आहे तर तो अपवाद घ्यायचा, आणि तो डेटा कुठे भेटेल पुन्हा तुम्हाला तुमच्या नोट्समध्ये. जेव्हा तुम्ही आता नोट्स डायरेक्टली तुम्हाला हातात घेतल्या तुम्हाला त्या सापडल्या असं नाही होणार आहे. हा पर्टिक्युलर तुम्ही सिलेबस वाईज प्रिंट म्हणजे टॉपिक वाईज काढल्यात त्याच्यातून तुम्ही शोधाल. पण यापेक्षा जर तुम्ही एकदा रिवाइज केले असतील, सेशन केले असतील, रिवाइज केले असतील तर तो डेटा म्हणजे जे बॅचचे विद्यार्थी आहेत त्यांना थोडंसं अजून फास्ट सापडेल. ओके, आणि मी पॉसिबल झालं तर हे अशा पद्धतीने तुम्हाला स्क्रीनवरती दाखवण्याचा तो सगळा डेटा इथून पुढच्या सेशनमध्ये, ओके, पॉसिबल असेल तर. अदरवाईज आत्ता कारण एक्झाम तोंडावरती असताना ते कसं करता येईल ते आपण पाहूया. ओके, मेटल्स आहेत, मेटल्स कोणते आहेत, त्यांच्यामध्ये काय कॅटायन येतो, अनायन येतो, ते कोणत्या ब्लॉकमध्ये आहेत. ओके, मग एस ब्लॉकच्या हे जे ब्लॉक्स आहेत ना रे, हा जो एस ब्लॉक आहे, पी आहे, डी आहे, एफ आहे, याच्यामध्ये तुमचे जे काही हा ग्रुप आहे, या ग्रुपला काय म्हणतात, अल्कली मेटल्स म्हणतात का, हे अल्कली अर्थ मेटल्स आहेत का. बाय द वे, याला ग्रुप म्हणतात आणि याला तुमचे रोज म्हणतात, किंवा त्याला काय म्हणतो आपण पिरियड्स म्हणतो. यावरती कन्फ्युज होतात पोरं. आणि जर तुम्हाला हे पाठ असतील, आपण करून घेतलं होतं कशा पद्धतीने करायचं असतं हे, हेली नाकर अब कसं फरक, बेगम के सर में 12 बज गए, किंवा ओस्सी तेरी पोट्टी, कच्ची गे सुन प्रभा, नाना पाटेकर ऐश्वर्या सब बिंदास. पुन्हा मग ते 17वा आणि 18वा ग्रुप तर काय सहज पाठ होतो. ओके, फ्लोरिन, क्लोरिन, ब्रोमिन, असं आयोडीन, ऍसिंटाईन ते घेतो, किंवा तिकडे मग आपण काय घेतो, काय तुमचे हेलियम आला, आर्गॉन, क्रिप्ट, 8 नंबर कोण आहे, 10 कोण आहे, फ्लोरिनच आहे ना, निऑन, आर्गॉन, क्रिप्टॉन, झेनॉन, रेडॉन, अशा पद्धतीने, रेडॉन नाही, निऑन, आर्गॉन, क्रिप्टॉन, झेनॉन, अशा पद्धतीने जातो तिकडे, राईट. ते बघता येतं. मग एक तुमचं पिरियॉडिक टेबल माहिती असेल तर काय होतं, ग्रुपमध्ये जर अशा पद्धतीने पाठ केलं, मी जे तुम्हाला म्हटलं आता, हे सगळं सेशनमध्ये घेतलेलं आहे तुम्हाला, किंवा तिथं
नोट्समध्ये सुद्धा ट्रिक सापडतील. आता या नोट्समध्ये पुढच्या ह्याच्यामध्ये मी काय सगळ्या नोट्स इथे एकत्र केल्या नाहीयेत, तुम्हाला त्या नोट्सच्याच भागामध्ये त्या ट्रिक्स देखील सापडतील. ओके, तर त्याचा फायदा काय होणार आहे तुमचा, की एका ग्रुपमध्ये जे असतात त्याच्या प्रॉपर्टीज सेम असतात, कारण त्यांची व्हॅलन्सी सेम असते. ओके, त्याचा फायदा तुम्हाला त्याच्या बेसिसवरती आलेल्या प्रश्नांना सोडवण्यासाठी होतात. ओके, तर ते करा तुम्ही. एकदा जर ते केलं तर ते बेटर जाईल. अजून याचा फायदा काय होतो माहिती आहे का, अशा पद्धतीने डोबे रॅनरचे जे ट्रायड आहेत ना, ते एका लाईनीमध्येच आहेत, एका खाली एकच आहेत, ते देखील पाठ सहज होतात जर तुम्हाला हे अशा पद्धतीने पाठ असेल तर. पिरियडिक टेबलच्या एका ग्रुपला काय म्हणतात, हेजी ना कर अब कसं फरक, बेगम के सर में 12 बज गए, ओसी तेरी पोट्टी, नाना पाटेकर, ऐश्वर्या सब बिंदास, अजून काय बाल गायंती आणि कस्सिगे सुनप्रभा, जवळपास सगळे ग्रुप ऑलमोस्ट होऊन जातात. 17-18 वाजता तर आपले फ्लोरिन क्लोरिन वाजे आपण सहज करतो, ते त्याच्यात काय अडचण नाही. याच्यामुळे 2-3 फायदे. एक, तुमचे ऍटॉमिक नंबर सहज पाठ होतात. ओके, किंवा ऍटॉमिक नंबर जरी लक्षात नाही आला तर ऍटलिस्ट त्याची व्हॅलन्सी लक्षात येते. व्हॅलन्सी आणि व्हॅलन्स इलेक्ट्रॉन्स वेगळ्या गोष्टी आहेत. व्हॅलन्स इलेक्ट्रॉन्स कळाले की व्हॅलन्सी काढता येते. व्हॅलन्स इलेक्ट्रॉन्स म्हणजे काय, आउटर शेलमध्ये असणाऱ्या इलेक्ट्रॉनची संख्या. आणि व्हॅलन्सी म्हणजे काय, की त्याला ऑक्टेट कम्प्लीट करण्यासाठी, शेवटचं जे काही आहे त्याला स्टेबल करण्यासाठी लागणाऱ्या इलेक्ट्रॉनची संख्या. मग तो घेणारा असेल किंवा देणारा असेल, राईट. 4 असणारा नॉन मेटल एकच सापडतो, तो कॅटेनेशन करतो आपलं, तो काय कार्बन आहे ते सगळं माहित आहे, टेट्राहेड्रल वगैरे आपण ते पाहतो सगळं. पण बाकी जर तुम्ही हेजी ना कर कसं फरक बघितला की लगेच कळतं की पहिल्या ग्रुप मधलं आहे त्यांची व्हॅलन्सी 1 आहे सगळ्यांची. मग इथे अजून काय घडतं आमच्याकडे, की तुमची रेडियस वाढत जाते खाली जात आहे तसं. ओके, कारण ग्रुप त्याचे जे आउटर शेल्स आहेत ते वाढत जात आहेत, जरी सेम नंबर ऑफ व्हॅलन्स इलेक्ट्रॉन्स असतील तरी. पण तेच पिरियड मध्ये जेव्हा आपण लेफ्ट टू राईट जाता, व्हॅलन्स त्याचे रेडियस काय होते, कमी होते. कारण तुमचा जो आउटर शेल आहे, संख्या शेल्सची, ऑर्बिट्सची ज्याला म्हणतो आपण, ती सेम आहे. हे सगळं तुम्हाला डिस्कशन तिथं केलेलं आहे. हे सगळं सुचायला पाहिजे तुम्हाला कधी एरवी पीवायक्यू सॉल्व्ह करत असताना. लक्षात येते. बाकी हे गुणधर्म मेटल्सचे काय आहेत, नॉन मेटल्सचे काय आहेत, त्याच्यामध्ये काय वायुरूप कोणते आहेत, लस्चरस कोणते आहेत का नाही आहेत का, किंवा इलेक्ट्रिसिटी पास करणारा कोण आहे, त्याच्यात मेजॅबिलिटी, डक्टिलिटी या प्रॉपर्टीज. आता पुन्हा मेटलच्या प्रॉपर्टीज आणि नॉन मेटलच्या प्रॉपर्टीज मध्ये मेजॅबिलिटी दिसते तर मेजॅबिलिटी काय आहे, डक्टिलिटी दिसते तर डक्टिलिटी काय आहे. डक्टिलिटी काय, एका थिन वायर मध्ये नेण्याची त्याची प्रॉपर्टी आहे. मेजॅबिलिटी काय, पत्र्यामध्ये कन्वर्ट करण्याची त्याची ताकद आहे. ते सगळे तुमचे काय मेटल्सच्या बाबतीत दिसतात. सोनरस असतात. लहानपणी कॉपरच्या किंवा तांब्याच्या वगैरे ज्या घंटा असायच्या, कशासाठी असायच्या, वाजवण्यासाठी. सोनरस आहेत, त्याचा साऊंड जास्त होतो. ओके, साऊंड पास होतं. मग ते तिकडे साऊंडकडेही घेऊन जाता यावं आपल्याला. मेल्टिंग पॉईंट, बॉइलिंग पॉईंट इकडे कमी असतो, पण डायमंड अपवाद आहे, त्यात काही आपल्याला डाऊट येण्यासारखं कारणच नाहीये. मग मेटोलाइट्स कोणते आहेत आणि ते काय आहेत, त्याची वैशिष्ट्ये काय आहेत, तुमच्या मेटल आणि नॉन मेटलचे गुणधर्म अक्वायर करतं आणि मग सेमीकंडक्टर म्हणून त्यांचा वापर करतो आपण. ओके, आता सेमीकंडक्टर हब होण्याची तयारी चालू आहे. तर पहिलं सेमीकंडक्टर प्लॅटफॉर्म कुठं आहे, दुसरं कुठं आहे, करंट अफेअर्स मध्ये एक्सपेक्टेड आहेत क्वेश्चन. आनंदला काही आहे का गुजरातमध्ये, ओके, मोढेराला काही आहे का, वगैरे वगैरे बघून घे. तर या गोष्टी तुम्हाला सापडतात. आता मग पुन्हा जे मी म्हटलं की तुम्हाला सगळ्या गोष्टी एकत्र मेटल, नॉन मेटल आणि मेटलॉइडचा क्विक चार्ट तिथे भेटून जातो की त्याचे गुणधर्म काय आहेत प्रत्येकाचे तिथे सापडून जाते. आजच्या सेशन मध्ये फक्त तुम्हाला माहिती कुठे भेटते काय नाही अशा पद्धतीनेच करतोय आपण. थोड्या वेळ थांबूयात. ओके, आणि उद्यापासून आपण आता थोड्या वेळात पोल घेऊयात किंवा तुम्ही डायरेक्टली बोला. जे ऍक्च्युअल मध्ये पार्टिसिपेट करणार आहेत, ज्यांना खरंच करायचंय त्यांनी बोलवा, म्हणजे आपण त्यांच्यानुसार डिसिजन घेऊ. ओके, दुसरा मुद्दा फीसचा. ओके, जे बॅचचे विद्यार्थी आहेत त्यांना 49 रुपीज मध्ये ही बॅच ऍक्सेस भेटून जाईल. कुठे, त्यांच्या ऍपवरती. ओके, आणि जे नवीन विद्यार्थी आहेत ज्यांना बॅच जॉईन करायचे त्यांना 99 रुपीज मध्ये आत्ताच्याला फक्त हे जे आपण लाईव्ह सेशन्स घेतोय आणि रेकॉर्डिंग अपलोड होत आहेत. तुम्हाला माहितीये ही फीस एवढी नसते, जास्तच असणार आहे, थोडीफार वाढवणारच, पण ते कधी पुढच्या विद्यार्थ्यांसाठी. तुम्ही जे आत्ता विद्यार्थी आहात, जे जुने, आणि जुने जे विद्यार्थी असतात त्यांना माहितीये ओल्डी गोल्डी कुपन भेटतं तुम्हाला, हे प्रत्येक बॅच साठी भेटेल तुम्हाला.
ओल्डी गोल्डी कुपन जुन्या विद्यार्थ्यांना. ओके. आणि जुने विद्यार्थी म्हणजे काय, तुम्ही कोणतीही बॅच जॉईन केली असेल याच्या आधी, तर तुम्ही त्या रेकॉर्डमध्ये येता आणि मग एकदा त्या रेकॉर्डला दिलं की ते सगळं भेटून जाईल तुम्हाला तिथे. ठीक आहे. तर ही नॉमिनल फीस असणार आहे. ज्यांना पार्टिसिपेट करायचं आहे त्यांनी, तुमच्याकडे माझा आयडी आहे, नंबर आहे, त्यावरती कॉन्टॅक्ट म्हणजे जस्ट मेसेज करून ठेवा, जेणेकरून लक्षात येईल की विद्यार्थी कोण आहेत काय नाही. बाकी अजून एक सेशन आता नेमकं ऍक्च्युअल मध्ये पूर्ण 15च्या 15 प्रश्नांमध्ये ते कशा पद्धतीने होणार आहे थोडी आयडिया तर आली. डेटा कुठून घेतोय आपण तेही लक्षात आलं तुम्हाला. पण एक पेपर पूर्ण रेकॉर्डेड पॉसिबल झालं तर आता हे दुसरे 2-3 प्रश्न आहेत आपल्याला, ते 2-3 प्रश्न आपण, एक जण पटकन मला फक्त माईक ऑन करून सांगा, मी पोलच्या माध्यमात तुम्हाला प्रश्न विचारू का तुम्ही डायरेक्ट उत्तर द्याल तुम्ही माईक ऑन करून मला? पोल घ्यायचा आहे. अच्छा ठीक आहे. पण आता पोल घेतानाही मी टायमिंग, पटकन एक जण कोणतरी टायमिंग सांगा मला, सकाळचा बेटर असेल का रात्रीचा हा टायमिंग बेटर असेल? रात्री. अरे पोलच घेऊयात ना आपण बेटर. सेशन कधी घ्यायचं? माईक कोणाचं चालू आहे त्याने बंद करा, बोलायचं नसेल तर. माईक बंद करणार आहे मित्रा, किती वेळ सांगायचं? अरे यार काय फालतू पण आहे हा. कोणाला कळतंय का कोणाचा माईक ऑन आहे? तर मी पोल दिलेला आहे तुम्हाला, सेशन कधी घ्यायचं त्या संदर्भाने, त्याच्यावरती पार्टिसिपेट कराल तर मला लक्षात येईल. 58 जण लाईव्ह आहेत आता आणि जवळपास पोल किती झालेले आहेत? 15 वोट पडलेले. 15 किती? 18 18 3 21 21च्या आसपास. ठीक आहे. दुसरं महत्वाचं काय प्रश्न होता आपला दुसरा? फीसचा मुद्दा लक्षात आला तुम्हाला? आता तुम्ही जॉईन कराल, आता तुम्हाला एक कोर्स तुम्हाला याच्यावरती दिसेल, आपलं जे ऍप आहे त्या ऍपवरती तुम्हाला एक कोर्स दिसेल ज्याच्यामध्ये पीवायक्यू अनालिसिस बॅच असं नाव असेल त्याला. महासंग्राम वगैरे शब्द टाकला तर टाकेल, अदरवाईज नाही टाकणार, काही इश्यू नाही त्याचा, बघू. ओके. पण ती जी बॅच दिसेल ती तुम्हाला, जे जुने विद्यार्थी आहेत त्यांना कुपन भेटेल, ती 49च्या आसपास पडेल त्यांना, आणि जे आता नवीन बॅच जॉईन करणार आहेत त्यांना 99 रुपीज तिथं दिसेल. ऍक्च्युअल मध्ये फीस आपण याची ऑलमोस्ट 399 ठेवणार आहोत जेव्हा ती पूर्णपणे रेकॉर्ड होऊन पूर्ण तयार असेल. कारण कंटेंट कशा पद्धतीने असणार आहे तर हा सर्व डेटा तिथं घेतला जाईल. एक पेपर जवळपास 1 तासाचा चालेल. ओके. म्हणजे 15 आहेत प्रश्न तर 15 चोक 60, 4 मिनिटे ऑलमोस्ट एका क्वेश्चन वरती चर्चा होईल. ओके. त्या 4 मिनिटांमध्ये त्याच्या आजूबाजूची सर्व माहिती कव्हर होईल. आणि प्रिकॉल केलेल्या विद्यार्थ्यांना तर याचा जास्तीत जास्त फायदा होईल, कारण त्यांनी ऑलरेडी ते ऐकलेल्या गोष्टी आहेत. ओके चालेल. काही प्रश्न आहेत इतर? इतर कोणाला काही प्रश्न आहेत का? लेक्चर ऍपवर होणार आहे का? नाही, इथे लाईव्ह होतील. ओके.
आणि किंवा मग सरळ सरळ मी रेकॉर्डिंग करेल ऑलरेडी, जे मला बेटर वाटेल, आणि मग डायरेक्टली तुम्हाला तिथे रेकॉर्डिंग भेटून जाते. हा मुद्दा प्रश्न विचारायचा, लाईव्ह घ्यायचं का रेकॉर्डिंग अवेलेबल करायच्या? लाईव्हला ऍक्सेस त्यांनाच असेल, अदरवाईज जे बॅच मध्ये असतील त्यांना किंवा बॅच घेतील त्यांना त्याची सुविधा करू आपण, सेपरेट एक प्रायव्हेट चॅनल करून. ओके, कारण ते काय सिरियसनेस दिसून येतो. हे फीस वगैरे ठेवण्याचं कारण, हे जे 49.99 हे काय तुम्ही सहज एका चहामध्ये जातात बरं का. हे ठेवण्याचं कारण हे असतं की सिरियसली तुम्ही पार्टिसिपेट कराल आणि प्रत्येक गोष्टीमध्ये तिथे पार्टिसिपेशन असेल तुमचं. आपल्याला हे 17 ते 24 हे जेवढे काही पेपर आहेत हे आपल्याला मॅक्स टू मॅक्स 8 डेज मध्ये कव्हर करायचे. म्हणजे आज 17 तारीख आहे, आजचा दिवस सोडा, 18, 8, 26, म्हणजे आपली जी 9th प्रिकॉल बॅच सुरू आहे ना, ती संपण्याच्या आधी आपली हे पीवायक्यू संपायला पाहिजेत. ओके, 9th प्रिकॉल बॅच 29 तारखेला संपत्ती. ठीक, लाईव्हचीच डिमांड आहे. मग रेकॉर्डेड वाल्यांना तर काय रेकॉर्डिंग भेटूनच जातील, त्यात काही इश्यूज नाही. लाईव्हची डिमांड आहे, आपण लाईव्ह सुरू करूयात. उद्या फुल सेशन असेल, ज्याच्यामध्ये बाकी आता तुम्हाला हे सांगायला नको, जे काही विद्यार्थी करणार आहेत ते पुन्हा जॉईन होणार आहेत त्यांना फक्त एवढीच रिक्वेस्ट असेल की तुमचे माईक ऑफ असतील. पेपर तुम्हाला जो दिलेला आहे, तुम्हाला आता रिसेंट देखील केलेला आहे, तो पेपर प्रिंट करा, जेणेकरून तुम्हाला यामध्ये इथे आजूबाजूला माहिती ऍड करता येईल, जे काही मी शॉर्ट मध्ये शेवटी घेणार आहे. जसं की हे आहे, तुम्हाला त्या पेपरच्या बाबतीत काय करायचं आहे, फक्त एखाद्या प्रश्नाच्या संदर्भाने हा शेवटचा जो काही डेटा असणार आहे तेवढाच तिथे लिहायचा आहे. ओके, हा वाला डेटा एवढंही लिहायची गरज नाही पडणार. हे 2 गोष्टी लिहिल्या किंवा एखादा फॉर एक्झाम्पल घेतला इनफ आहे. सेशन घेत असताना तुम्ही ते करू शकता. ओके, कारण ते पुन्हा पुन्हा गोष्टी इतक्या वेळेस होत असतात की ते तुमचं होऊन जाईल. ओके, हे इथं सगळे डिसीजेस आपण घेतलेले. अस्टिग्मॅटिझम काय, प्रेस बायोपिया काय, हायपरमेट्रोपिया काय, मायोपिया काय, त्याचे कारण काय आहेत. आता कारणावरती अपेक्षित येऊ शकतो जर त्यांना वेगळ्या लेवलला घेऊन जायचा असेल प्रश्न, तर की काय फरक पडतोय, लेन्समध्ये काही फरक पडतोय का, बोलमध्ये काही फरक पडतोय का, अशा लेवलवरती प्रश्न घेऊन जाऊ शकतात. आणि एक छोटस क्विक रिव्हिजन सुद्धा असतं तिथं. तुम्ही ते इतक्या वेळेस, मी पुन्हा का म्हणतोय की नोट्स करत असताना त्या गोष्टी पुन्हा 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 छोट्या छोट्या होत होत, तुम्ही जे म्हणता ना की तुम्हाला नोट्स खूप, म्हणजे पुस्तक आहे एखादी, पुस्तकाच्या नोट्स तुम्ही लेक्चरमध्ये काढता, त्या लेक्चरच्या नोट्स एकदम मोठ्या होतात, हेवी. मग त्याचे शॉर्ट काढणं काय असतं हे तुम्हाला याच्यामधून लक्षात येईल जेव्हा तुम्ही रीड करत जाता. ठीक आहे, चालेल. लाईव्ह घ्यायचं ठरलेलं आहे. फीसचा फंडा कळायला तुम्हाला काही अडचण आहे त्याच्यात? जे आपले जुने आतापर्यंतचे टोटल प्रिकॉलचे विद्यार्थी आहेत त्यांना ती बॅच 49 मध्ये मिळेल. जे आज उद्यामध्ये ऍडमिशन घेतील त्यांना 99 मध्ये मिळेल. आणि त्यानंतर मग ही जी 399 ची बॅच आपण ठेवणार आहोत त्यावरती फक्त आणि फक्त 50% डिस्काउंट असेल. ओके, चालेल. काही प्रश्न असतील? आता जे जुने विद्यार्थी आपले आहेत त्यांचं जे नेहमीच असतं की कंपाईल करून द्या पीडीएफ. मी कंपाईल करतोय. हे फार हेक्टिक काम असतं, हे एकतर क्लरिकल काम आहे. ओके, तुम्हाला ऑलरेडी मी टॉपिक वाईज दिलेले आहेत पीडीएफ. ओके, आता याचं फिजिक्स आणि केमिस्ट्रीचं कंपाईल देखील करून दिलेली आहे पीडीएफ. ओके, आता बॉटनी, झू आणि हायजीनच्या करायच्या आहेत, त्या 1-2 दिवसात होऊन जातील. दुसरा मुद्दा, ह्या पीडीएफ प्रिंट करताना मी सांगितलं हे जे पेज आहे या पेजवरती इथे एक असं 2 पुढून मागून 4 प्रिंट करायचे आहेत. ओके, आता ह्या पीडीएफ आपण पॉसिबली जे इथं पुण्यात आहेत त्यांच्यासाठी आपण प्रयत्न करूयात की तुमचं जे के सागरच्या पुढं झेरॉक्स सेंटर आहे किंवा शाश्वतच्या पुढचं झेरॉक्स सेंटर आहे त्या 2 ठिकाणी त्यांना ऑलरेडी काही प्रिंट मारून ठेवायला सांगेल, किंवा त्यांच्याशी करार वगैरे काही करता आला तर एकत्र, कारण त्यांच्याकडे ते इकडच्या साईडला आम्हाला भेटतं सेम प्राइस मध्ये. की तुमच्याकडे काय माहिती नाहीये, इकडे बानेरमध्ये ते ओळखीचे असल्यामुळे ते 1.2 पैशाला देतात.
ओके. पण तुम्हाला तिकडे अशा पद्धतीने एका पेजवरती 4 करायचं म्हटल्याच्या नंतर किती घेतात? 1.5 किंवा 2 काहीतरी घेतात वाटतं. हे कमी करता येत असेल त्यांना तर करायला सांगू. नाही झालं तर काय थोडंच फार इकडे तिकडे होईल. ऑलरेडी आपण त्याला कॉम्प्रेस करतोय प्रश्न. ओके. ठीक आहे. या प्रिंट तिथे तुम्हाला अवेलेबल होऊन जातील. अदरवाईज तुम्हाला पुन्हा सांगणं आहे माझं की साधं सरळ एक एक पीडीएफ द्यायची, प्रिंट करून घ्यायची. त्यात काही अडचण आहे का तुम्हाला? कंपाईलच भेटावं यासाठी बरेच मेसेज येत आहेत. ते देईलच मी 1-2 दिवसात उरलेला पीडीएफ. पण ज्यांना अभ्यास करायचा त्यांनी पटकन काढून मोकळं व्हा. त्याला काय एकत्र तुम्हाला स्टेपलच करायचंय ना. Okay. काय रामदास जाधव काय विचारतायत? मला माझं रामदास, तुम्हाला ऍप तुम्ही बॅच कोणती घेतली ती बघा. व्हॅलिडिटी संपली असेल तर ओल्डी गोल्डी कुपन आहे तिथे, ते कुपन जॉईन करा. म्हणजे त्याच्यावर क्लिक केलं की तुम्हाला ते भेटून जाईल. चॅट लॉक आहे. ओके, ठीक आहे. तुम्ही बरेच जण बोलत असाल किंवा तिथे करतही असाल. आता मेसेज आता येत आहेत ना, आता मेसेजेस. हे काहीतरी करण्याचा प्रयत्न केला मी, टॉपिक्स वगैरे, पण ते काही आपल्याला उपयोगी आलं नाहीये. पुढच्या वेळेस ते सरळ सरळच आपण हे करूयात, साधा मेसेजचाच बॉक्स करूयात. ठीक आहे, चल एंड करूयात सेशन. टायमिंग हा हा वेट 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 जे आहेत ते वेट करा. रात्री करायचं ठरलं, सो टायमिंग काय ठेवायचं आहे? मी पोलच घेतो, पोलवरतीच करा. सेशन एखादं 1 तास मॅक्झिमम 1.5 तासापर्यंत जाऊ जाऊ शकेल. ओके. आणि जर आपल्याला 2 पेपर एका दिवशी करायचे असतील तर मग ते तसंही करता येईल. 1.5-2 तासामध्ये करता येईल. अशा पद्धतीने करू. ओके. कारण एक पेपर झाला की दुसरा पेपर सोपा जाईल, अजून बेटर वे जाईल. कारण ऑलरेडी आपण डेटा कव्हर केलेला असतो. ओके. हे रात्रीचंच टायमिंग आहे, त्याच हिशोबाने करा. मला माहिती आहे आता मॅक्झिमम 10चेच असतील विद्यार्थी, कारण आता तुम्ही जॉईन झालात म्हणजे हा तुमचा एक कम्फर्ट झोन आहे टायमिंगचा वगैरे बसण्यासाठी. 10 ते 11. ओके. ठीक आहे. चल आता आजचं सेशन एंड करूयात. कोणाला काही प्रश्न असतील तर तुम्ही माईक ऑन करून विचारा किंवा साधा मेसेज करूनही तुम्ही ते करू शकता. किंवा मग ज्यांना एंड करायचं आहे म्हणजे लिव्ह करायचं ते लिव्ह करा. उद्यापासून आपण 10च झालंय ना जास्तीत जास्त. ठीक आहे, 10च्या आसपास आपण सुरू करूयात.